नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये वन डे ट्रिप प्लॅन केली आहे. तर आपल्या दिवसाची सुरुवात श्री वरद गणेशाच्या दर्शनाने करत आहोत. त्यानंतर आपण अष्टविनायकाचे दर्शन घेऊन रामसेतू पार करून श्रीरामाच्या आरतीला पोचलो. नंतर आपण एस टी स्टँडवर येऊन सिटी बसचे पास काढून घेतले आणि आपण घृष्णेश्वर मंदिराकडे निघालो. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. महादेवाचे दर्शन घेऊन आपण भद्रा मारुती मंदिराकडे प्रस्थान केले. मारुतीचे दर्शन घेऊन आपण निघालो देवगिरी किल्ल्याकडे. तेथे आपल्याला परत मारुतीरायाच्या रूपात दर्शन मिळाले आणि नाश्ता करून घेतला. नंतर आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केला. हा उंच चांद मिनार फारसी वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. दगड आणि चुन्यापासून बनवलेले आहे. नंतर सरस्वती विहीर पाहिली. ही विहीर दगडापासून बनवलेली आहे. दौलताबादमध्ये एकूण 4 बारव आहेत, 2 किल्ल्यात आणि 2 शहरात. त्यानंतर हत्ती तलाव बघितला. हा एक महत्त्वाचा नैसर्गिक जलसाठा आहे. नंतर भारतमातेच्या मंदिराकडे गेलो. तिथे भारतमातेची सुंदर मूर्ती आहे. भारतमातेचे दर्शन घेऊन आपण किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्यावर जात असताना चिनी महालजवळ माकडाचे गोंडस पिल्लू दिसले. जणू ते आपल्या आईलाच शोधत होते. एक प्रसिद्ध तोफ आहे, तिलाच मेंढा तोफ म्हणतात. ती तिच्या मेंढीसारख्या आकाराच्या तोंडासाठी ओळखली जाते. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी किल्ल्याच्या भोवतीने 10 मीटर रुंद व 15 मीटर खोल असा खंडक खणलेला आहे. त्यानंतर आपण अंधेरी मार्ग, त्याला भुलभुलैया म्हणतात, ते पार करून आपण किल्ल्याच्या अवतीभोवती असलेला सुंदर निसर्ग अनुभवला. तेथून वर गेल्यावर आपल्याला गणपतीचे मंदिर लागले. त्याला संकटमोचक विनायक असे सुद्धा ओळखतात. त्याचे दर्शन घेऊन आपण वर गेलो. जाता जाता काही फोटोशूटसुद्धा केले. फोटोशूट करून आपण पोचलो टेकडीच्या मध्यावर असलेल्या सुंदर पांढऱ्या महालात. त्याला 12 कमानीमुळे 12 दरी या नावाने ओळखले जाते. पश्चिमेकडील बाजूला असलेली काळा पहाड तोफ बघून त्यानंतर आपण पोचलो किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी. तिथे दुर्गा तोफ बघून फोटोशूट करून घेतले आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेतला. नंतर किल्ला उतरून रसाचा आनंद घेत आपण आपली ट्रिप सक्सेस केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.